body they back at me, she will let. Open up, make I see one day. Yeah, my love one city. If you make a bad man sing, महागाई विरोधात शिवसेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन. नाशिक. देशातील वाढती महागाई, पेट्रोल डिझेलचा तुटवडा, बेरोजगारी व शेतकरी नागरिकांच्या विविध प्रश्नाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांच्या जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. यावेळी शिवसेना उपनेते दत्ता गायकवाड, लोकसभा प्रमुख जयंत दिंडे, जिल्हा प्रमुख डी.जी. सूर्यवंशी, निवृत्ती जाधव, माजी आमदार वसंत गीते, जिल्हा संघटक केशव पोरजे, जिल्हा समन्वयक जगन आगडे, महानगरप्रमुख प्रथमेश गीते, युवासेना जिल्हाधिकारी राहुल ताजनपुरे, सागर कोकणे, उपजिल्हाप्रमुख सुभाष गायधनी, सचिन बांडे, निलेश साळुंके, महिला आघाडीचे जिल्हा संघटक स्वाती पाटील, विधानसभा प्रमुख मयूर परदेशी, मंदार बर्वे, कुलदीप आढाव, महानगर संघटक विशाल कदम, महानगर समन्वयक राहुल दराडे, विधानसभा संघटक विलास घोलप, विनोद दळवी, विजय काळदाते, शिवसेना पदाधिकारी प्रकाश म्हस्के, साबी सिंग, बाळासाहेब कोकणे, ऋषी वर्मा, शांताराम चव्हाण, गोरख वाघ, सुधाकर जाधव, दिलीप मोरे, वीरेंद्र टिडे, स्वप्नी लवटे, सागर निकाडे, विजय भालेराव, युवा सेना पदाधिकारी प्रवीण चव्हाण, रोहन तांबे, अभिजित गवते, संजय गोसावी, सुदर्शन चंदनानी, रितेश साळवे, महिला आघाडीचे पदाधिकारी कीर्ती जवखेडकर, फैमीदार अंग्रेज, शोभा दोंदे, ॲडव्होकेट मधु पाटील, शोभा दिवे, किमया बागुल, साक्षी वाधाते, शोभा वाल्डे, मोहिनी राव, शारदा सपकाळ आदी आंदोलनात सहभागी झाले होते. गेल्या काही दिवसांपासून या देशामध्ये, राज्यामध्ये पेट्रोल, डिझेल, गॅस याची प्रचंड अशी भाववाढ केलेली आहे. दर काही दिवसांनी थोड्या टप्प्याटप्प्याने भाववाढ करतायत आणि अशी माहिती मिळाली की हे 150 रुपयापर्यंत पेट्रोल नेणार, 125-130 रुपयाप्रमाणे डिझेल नेणार. आणि या केंद्राच्या सरकारने युद्ध काळामध्ये अशी ठोस भारताची अशी भूमिका घेतली नाही, हे सर्व जनतेला माहित आहे. 5 राज्यांच्या निवडणुका होत्या तेव्हा यांनी भाववाढ केलेली नाही आणि जशा निवडणुका संपल्या, निवडणूक आयोगाचा असेल, पैशाचा असेल, प्रशासनाचा असेल, वापर करून या भाजपने सत्ता मिळवली. आताच पश्चिम बंगालमध्ये ममता दीदीचे एक मोठा गट फोडला आणि मग या देशामध्ये, राज्यामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये आमदार फोडायचे, खासदार फोडायचे आणि ही छुपी हुकुमशाही सुरू झालेली आहे. याच्या निषेधार्थ आज नाशिक येथील सर्व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या भाववाढीच्या विरोधात आम्ही आंदोलन करत आहोत. आणि याचा परिणाम हा जीवनावश्यक वस्तू असतील, सामान्य नागरिक, कामगार असेल, याच्या जीवनावर होणार आहे. कारखानदारांच्या बाजूने कायदे आहेत, ज्या पद्धतीनं ही भाववाढ होते त्या पद्धतीनं लोकांचा रोजगार वाढतोय का? मिनिमम वेजेस ऍक्ट प्रमाणे त्यांचं वेतन वाढतंय का? एकीकडे कारखाने बंद होत आहेत आणि सर्वसामान्य जनता ही होरपळून निघालेली आहे. खरं बघितलं तर कांद्याचे भाव वाढत नाहीये, बेमोसमी पावसामुळे कांदा सडतोय आणि मग शेतकरी असेल, कामगार असेल, कष्टकरी असेल किंवा विद्यार्थी असेल, नीटचे पेपर फुटले म्हणजे इतक्या समस्या आहे. आणि हेच का आजचे दिन? लाडकी बहिणीचा सुद्धा तोच प्रश्न आहे. अनेक लाडकी बहीण कुठल्या ना कुठल्या लाखो कोट्यावधी लाडकी बहीण या योजनेतून बात करतायत. आणि म्हणून आता तरी जनतेनं रस्त्यावर आलं पाहिजे. आणि या मोदी सरकार आणि मोदीवर बोलणारा पहिला कोणी व्यक्ती असेल तर आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब हे बोलणारे होते. आणि म्हणून आमच्या शिवसैनिकांची सुद्धा तीच भूमिका राहील. आणि येणाऱ्या काळामध्ये या सरकारच्या विरोधात, यांच्या पॉलिसीच्या विरोधात, यांच्या अन्यायाच्या विरोधात शिवसेना ही
नक्कीच आम्ही रस्त्यावर उतरू आणि लढा देऊ.